खरंच आपणच होतो का ते, की आपण या सगळ्या वेगवेगळ्या लाटांवर पोहून आज इथपर्यंत आलोय आणि अन्नपूर्णा परिवार ही एक आज सक्सेस स्टोरी किंवा यशोगाथा म्हणून लोकांसमोर मांडू शकतोय, हे खरंच वाटत नाही. मला ही संकल्पना डोक्यात घालणारे माझे वडील होते. पुण्याच्या पौडफाटा भाजी मार्केट मधल्या शेवंताबाई आणि त्यांच्या बहिणी वगैरे त्यांच्या नातेवाईक महिला ह्या रोज सावकाराला, खाजगी सावकाराला 25 रुपयाचा हप्ता देत होत्या आणि 1000 रुपयाच्या कर्जासाठी त्या कमीत कमी 15 ते 20% व्याज भरत होत्या. 10 भाजीवाल्यांचा एक गट केला, त्यातली एक बाई घाबरून आधीच पळाली म्हणून 9 राहिली. म्हणून मी त्यांना म्हणायचे तुम्ही 9 अधिक मी 1 10. आणि असा तो जो काही गट होता त्या 9 जणींना 1-1 हजाराचं कर्ज दिलं आणि तिथे बसून गप्पा मारताना मी त्यांना सांगितलं की तुमचं कर्ज आता फिटलं बरं का ते 1000 रुपयाचं, आणि तुमचे 50 रुपये आपण सेवा शुल्क म्हणून बाजूला ठेवू, 200 रुपये बचत झाली. ती त्यांच्या दृष्टीने मोठी जादू होती. बँकांचं पहिलं कर्ज मिळायला 10 वर्षे गेली आणि आता नुकतीच म्हणजे 32 वर्षांनंतर आम्ही जी एक मोठी स्टेप अचीव्ह करू शकलो ती म्हणजे आम्ही एकही बँकेचं 1 रुपया कर्ज घेतलं नाही तरी आमचं चालू शकेल इतके सक्षम झालो आम्ही. नमस्कार. युनिक फीचर्सच्या पोर्टलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन या 2 संस्थांचे संस्थापक संपादक डॉक्टर सुहास कुलकर्णी आणि संपादिका गौरी कानेटकर या दोघांच्या संपादकीय विजन मधून आतापर्यंत जवळजवळ 150 पुस्तकं संपादित आणि प्रकाशित झालेली आहेत. त्यातलंच एक नवं कोरं पुस्तक आम्ही स्वयंपूर्णा आज वाचकांच्या भेटीला आलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक पुस्तक ही एक गोष्ट असते आणि आज जी गोष्ट आपल्या समोर उलगडणार आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग आणि तेवढीच प्रेरणादायी आहे. या गोष्टीच्या नायिका आहेत डॉक्टर मेधा पुरव सामंत. आज त्यांच्या तोंडूनच ही गोष्ट आपण उलगडूया. तर मेधाताई, या पुस्तकाविषयी सुरुवातीला काय सांगाल? नमस्कार. पुस्तकाविषयी सांगायचं म्हणजे आता ही माझी कहाणी आहे तशीच ही अन्नपूर्णा परिवाराची कहाणी आहे. आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी बँकेची नोकरी सोडणारी माझ्यासारखी व्यक्ती एक सामाजिक उद्योजिका म्हणून कशी घडत गेली ह्याचा हा प्रवास आहे. आणि हा आमचा अनेक लाख जणींचा प्रवास आहे. या प्रवासाची कथा प्रकाशित करणारे जे आहेत तुम्ही सगळेजण, समकालीन प्रकाशन, तुमचा तसा म्हटला तर हा जॉनर हा तुमचा उद्योजकांविषयीच्या कथा, पुस्तकं आणि त्यातही कार्यकर्त्यांविषयी, कार्यकर्ते, उद्योजक अशा विषयी लिहिणारा तुमचा जॉनर आहे. त्यामुळे आपली हा समसमान संयोग झालाय असं मी म्हणेन. आज इतक्या वर्षांनी जेव्हा या कामाकडे बघता तुम्ही, जवळजवळ 32-33 वर्ष होत आहेत, तर आता तुम्हाला काय वाटतं? ह्या 32 ते 33 वर्षात जसं आपण म्हणतो पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तसं गेलेलं आहे. 33 वर्षापूर्वी मी डाव्या चळवळीतून आले. माझे वडील, आई त्या चळवळीत होते. माझ्या जीवनाचा जोडीदारही त्या चळवळीत भेटला होता. मी विद्यार्थी चळवळ आणि बँक चळवळ ह्याच्यामध्ये होते. आणि 33 वर्षापूर्वी नुकतंच खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या धोरणाला भारताने सुरुवात केली होती. आणि मी ज्या वातावरणातून आले तिथे ध्येय, त्याग, समाजाचा विकास हे शब्द महत्वाचे होते आणि महिलांचा विकास. आणि हे शब्द घेऊन, ध्येय आणि त्याग घेऊन मी या क्षेत्रात सेवा म्हणून आले. बँक सोडली आणि मला वाटलं आपण एक सेवा उभी करतोय महिला सक्षमीकरणासाठी, आर्थिक सेवा, बँकेचं कर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि ह्या क्षेत्रात पडल्यानंतर हळूहळू मला कळलं. आणि ह्या 30 वर्षातले 32 वर्षातले प्रत्येक 10-10 वर्षाच्या खंडात जर तुकडे पाडून मी बघितलं तर पहिल्या 10 वर्षात ध्येय आणि त्याग हे नंतर ओळखीचेच वाटेनात शब्द. त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षात तर धंदा, बिझनेस ह्याच्याशिवाय काही ऐकू येईना. सामाजिक कार्य सगळीकडे होट्या लागलेल्या. आणि आता मागच्या 10-12 वर्षात म्हणाल तर इतके कायदे बदलून ठेवलेले आहेत की सामाजिक संस्था एखादी नवीन उभी राहणं किंवा चळवळ उभी राहणं हे आता कल्पनेच्या बाहेर गेलेले. त्यामुळे ह्या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना असं वाटतं की खरंच आपणच होतो का ते, की आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या लाटांवर पोहून आज इथपर्यंत आलोय आणि अन्नपूर्णा परिवार ही एक आज सक्सेस स्टोरी किंवा यशोगाथा म्हणून लोकांसमोर मांडू शकतोय, हे खरंच वाटत नाही. पण पुन्हा सांगते की ह्यामध्ये मला बळ देणाऱ्या, मला ही संकल्पना डोक्यात घालणारे माझे वडील होते, जे माझ्या 23व्या वर्षी वारले. पण ती कल्पना
जिवंत राहिली की महिलांना सक्षम करायला, गरीब महिलांना बँकांच्या कर्जापर्यंत पोहोचव. आणि मला माझ्या पाठीमागे उभ्या राहून मला सतत साथ देणाऱ्या होत्या त्या असंख्य अशिक्षित महिला आणि त्यांचे हात. त्यामुळे हा प्रवास आम्ही पोहून, अनेकदा नाकातोंडात लाटा गेलेल्या आहेत, पण पोहून वर आलो आणि आज ही सक्सेस स्टोरी घेऊन तुमच्या समोर आलेले आहोत. पण या सक्सेस स्टोरीची सुरुवात जी आहे, तुम्ही बँकेचा राजीनामा दिलात, तर तो प्रसंग काय होता? तो खरं म्हणजे एक प्रसंग नव्हता. ते वर्षभर माझ्या मनात आंदोलनं सुरू होती आणि ह्याचमुळे की मला हे प्रकर्षाने जाणवण्यासारखा प्रसंग होता. तो पण पुण्याच्या पौडफाटा भाजी मार्केट मधल्या शेवंताबाई आणि त्यांच्या बहिणी वगैरे त्यांच्या नातेवाईक महिला ह्या रोज सावकाराला, खाजगी सावकाराला 25 रुपयाचा हप्ता देत होत्या आणि 1000 रुपयाच्या कर्जासाठी त्या कमीत कमी 15 ते 20% व्याज भरत होत्या. आणि ते बघत मी एक बँक कर्मचारी म्हणून रोज, आणि बँकेच्या महिलांची युनियन लीडर, तिथल्या महिलांचे प्रश्न सोडवणारी बाई, आणि मला तिथे दिसतंय की ह्या महिलांना कोणी बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे या रोज ह्या सावकाराकडनं कर्ज घेत आहेत. त्यामुळे मला ती उद्विग्नता बराच काळ माझ्या मनात होती. आणि वर्ष दीड वर्ष मी त्या महिलांची परिचय करणं, त्यांच्याशी ज्याला रॅपो करणं म्हणतो ते करण्यात घालवला. नेमकं काय करीन हे लक्षात नव्हतं. आधी वाटत होतं मी त्यांना बँकेतनं कर्ज द्यायला लावीन, बँकेकडनं प्रतिसाद थंडा मिळाला, त्याही महिलांचा प्रतिसाद बँकेकडे नको, तुम्ही काय करत असतं बघा, असं होत होत मग शेवटी अशा मी निर्णयाला आले की मी एक प्रयोग म्हणून तरी या 9-10 भाजीवाल्यांचा एक गट केला. त्यातली एक बाई घाबरून आधीच पळाली म्हणून 9 राहिली, म्हणून मी त्यांना म्हणायचे तुम्ही 9 अधिक मी 1 10. आणि असा तो जो काही गट होता त्या 9 जणींना 1-1 हजाराचं कर्ज दिलं. त्यावेळेस मग तुम्हाला कर्ज किती पाहिजे? अण्णा एवढं. व्याजाचं दर कसं ते काय असतं? पण अण्णा एवढं. हप्ता किती? अण्णा एवढा. तर थोडक्यात आमचं कर्जाचं पहिलं प्रॉडक्ट अण्णाच्या प्रॉडक्टवरती आधारित होतं. आणि ते बँक सोडली त्याच्यानंतरच, म्हणजे पहिलं कर्ज 1000 रुपये दिलेत प्रत्येकीला, आणि ते किती दिवस त्यांनी पैसे फेडले? अण्णाप्रमाणेच 50 दिवस रोज 25 रुपये, म्हणजे 1250 फेडले. 1000 रुपयाचे 1250. अण्णा म्हणजे 25% साधारण व्याज झालं. 15-20%. ते तर किती हप्ता थकला तर ते जास्त होतं असं सगळं. पण सहसा त्या प्रामाणिकपणे रोज आपले गोळपाटाखाली ठेवलेले 25 रुपये देणार या पद्धतीत चालू होतं. मग तसंच माझ्याशी त्यांनी 50 दिवस ठेवलं. आणि मी पण त्यांना जे तेच त्यांच्या ओळखीचं प्रॉडक्ट होतं. आणि मी पण रोज बँकेतनं जाताना त्यांच्याकडे जाणारच होते भाजी घ्यायला, कांदे बटाटे घ्यायला. त्यामुळे मी रोज ते 25 रुपये घेऊन एका छोट्या चोपडीत, अण्णापेक्षा माझी चोपडी वेगळी, त्याच्यावरती लिहून त्यांना देत होते की तुम्हाला हे पैसे परत दिले. जेव्हा एक मोठा प्रसंग म्हणजे जेव्हा 50व्या दिवशी, म्हणजे शनिवार दुपारी मार्केट बंद असतं, भाजी मार्केट. मग त्या दिवशी दुपारी आम्ही मार्केटमध्ये गोणपाटावर बसून गप्पा मारायचो, ज्याला माझे बँकेतले मित्रमैत्रिणी हसायचे की तू तिथे काय जाऊन बसतेस, आम्हाला लाज वाटते. म्हटलं पण मला छान वाटतं त्यांच्यात बसायला. आणि तिथे बसून गप्पा मारताना मी त्यांना सांगितलं की तुमचं कर्ज आता फिटलं बरं का ते 1000 रुपयाचं, आणि तुमचे 50 रुपये आपण सेवा शुल्क म्हणून बाजूला ठेवू, 200 रुपये बचत झाली. ती त्यांच्या दृष्टीने मोठी जादू होती. त्याला जादू म्हणाले. माझ्या मते ती क्रांती होती की त्यांना माहितच नव्हतं की एवढं कष्टाने आपण पैसे भरतो त्याच्यातून कधी बचत होऊ शकते. घ्यायचे, भरायचे, हातात काही उरायचं. पुण्यासारख्या शहरातली परिस्थिती, पुण्यासारख्या शहरात, मुंबईतही होतीच. मुंबईतही आम्ही कालांतराने काम सुरू केलं, तिथे हीच परिस्थिती होती. पण राजीनामा देण्याचा निर्णय कसा झाला मग? मला पर्यायच उरला नाही. कारण मी ह्या पहिल्या एका गटाला यशस्वी करून दाखवल्यावर मी माझ्या गतीने हळूहळू चालीन तर माझ्या अंगावरती लोंढे कोसळायला लागले की महिला त्यांच्या मैत्रिणींना, बहिणींना, आणखी कोणाकोणा नातेवाईकांना घेऊनच यायला लागल्या. पुण्याच्या अनेक मी न ऐकलेल्या वस्त्यांमधनं माणसं माझ्या घरी 8-8, 10-10, 15-15, 20-20 जथ्याने बायका यायला लागल्या. म्हणजे माझ्या सोसायटीतल्या लोकांनाही कळेना की काय चाललंय नेमकं, या एवढ्या बायका इथे काय येऊन पोचतायत. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला पण तसंच द्या, आम्ही पण, त्यांनी भरलं की नाही शेवंतांनी, आम्ही पण भरणार, आम्हाला द्या. त्या इतक्या भरभर अशा बोलायच्या. आणि अशा अनेक बायका येऊन की शेवटी म्हणजे मला बँकेत जाताही यायचं नाही इतकी कधी. आणि बँकेत गेल्यावरती समजा आठवड्याच्या दिवसात आल्या तर त्या रविवारी येऊन बसायचे घरी, मी भेटले नाही तर रविवारी येऊन बसायच्या. त्यामुळे मग शेवटी मला लक्षात आलं की हे काही आपल्याला दोन्ही गोष्टी नाही करता येणार, एकच काहीतरी करावं लागेल. त्याप्रमाणे मी माझ्या पत्नीला सरकारी नोकरीचा राजीनामा देणं तेव्हाही सोपं नव्हतं, अजिबात नाही. म्हणजे मी माझ्या पतीशी चर्चा केली, एकट्याच्या उत्पन्नावर घर चालेल का. त्यांनी पुण्यात तेव्हा व्यवसाय सुरू करून 4च वर्ष झाली होती मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचा. पण त्यांनी
हे दिलं की कर, आता काही इलाजच नाहीये, तू आता हा प्रयोग केलायस, आता काही थांबणार नाही येथे लोंढे. आणि त्यामुळे मला म्हणजे अक्षरशः त्या पुरात उडी मारल्यासारखीच मारावी लागली. ते सगळं त्याचं लिहिणं, सगळं त्याचा हिशोब ठेवणं, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, आणि पैसे देणं सोपं, रिकव्हरी करणं वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, हे सगळं मी एकटीच करत होते. मग हळूहळू त्यांच्यातनच कोणाची थोडीशी शिकलेली मुलगी घेतली, तिला थोडं काम शिकवलं, मग तिने थोडं घेतलं, 6 महिने शिकली की ती गेली निघून, अजून एक, असं करत करत पुढची, मग त्याच्यानंतर त्याला लिगल स्ट्रक्चर फ्रेमवर्क देणं, हे सगळं म्हणजे पुढची वर्ष अनेक प्रायोगिकच होती. गटाचं स्वरूप ठरवणं, सुरुवातीला 9 जणींचा गट नीट झाला, मग मी म्हटलं आपण 10-10 जणींचा गट करूया. गटाचं तत्व कसं असतं, बँका कर्ज देत नाहीत कारण तारण नाही, जामीन नाही. या महिला गरीब असतात, तारण जामीन नसतं, त्याच्यामुळे गट हे त्यांचं तारण किंवा जामीन आहे. तर मी त्यांना म्हणायचे एक तर 10चा गट करा, एकजूट एकमूट. पण मग त्या म्हणायच्या नाही, आमच्याकडे 3च आहेत, आमच्याकडे 5च आहेत, आमच्या 8च आहेत, आमच्या 7 आहेत. असे वेगवेगळे गटाचे आम्ही प्रयोग झाले. आणि मग शेवटी मी ह्या निर्णयाला येऊन त्याला आम्ही म्हणजे चटईवरच्या मिटिंगा म्हणतो, त्याच्यात बसून त्यांना सांगितलं असं नाही चालत, 3 जणी 2 जणी अमक, मग तो 5 जणींचा गट. त्याच्यामुळे पहिली अनेक वर्षे गटाचे प्रयोग, त्याला लिगल स्ट्रक्चर देण्याचे प्रयोग, वसुली, कुठे बसायचं पासून हिशोब कोणी लिहायचं, बँकांकडनं पैसे मिळवणं. पहिले सुरुवातीचं कुठे बँका देतात, 3 वर्ष तर कोणी काही दिलं नाही. 3 वर्ष पैसे कुठून आणले? 3 वर्ष असेच स्वतःचे बेग बॉरो स्टील, नवऱ्याच्या खिशातून तिथून कधी काही माग, कधी असं मी काय काम करते म्हणून डोकवायला आलेले भले लोक असायचे, मित्रमैत्रिणी, तर दे तू आता 10,000 दे, करायचं नाही काय ते मी नंतर देते, असे अनेक मार्गाने पहिली 3 वर्ष पैसे घेतले. आणि त्या पैशाचा हिशोब ठेवणं ती एक अजून डोकेदुखी होती, कारण असे कोणाकोणाचे घेतलेले पैसे. 3 वर्षानंतर लिगल स्ट्रक्चर दिल्यानंतर पहिलं जे कर्ज सुरू झालं ते बँकांचं नाही झालं, राष्ट्रीय महिला कोष, कारण तेव्हा त्यांची थोडी लिनियंट पॉलिसी होती. मग ते सारखं मला शोध घ्यायला लागायचं ना, की कोण स्वस्त कर्ज देणारे किंवा आमच्यासारख्या छोट्याशा संस्थेला देणारे कोण लोक आहेत. मग ते तसे पैसे घेत बँकांचं पहिलं कर्ज मिळायला 10 वर्षे गेली. मग आजपर्यंत किती पैसे घेतले बँकांकडनं आपण? आणि 3,000 कोटी. 3,000 कोटी. हल्लीच मी पुस्तकासाठीच हिशोब करत होते, 3,000 कोटी घेतले. आणि तेवढे व्यवस्थित फेडले कारण बँकांनी मला पर्सनल गॅरंटी ठेवलं. ह्या बायकांवरती त्यांचा विश्वास नाही. मी बँकांना 5 लाख रुपयाला पर्सनल गॅरंटी राहिले तेव्हा थोडीशी भीती वाटत होती. अनेक लाख कोटी झाल्यावर माझी भीतीही गेली, कारण बँका माझ्याकडून तेवढे पैसे वसूल करूच शकणार नव्हत्या. मी काही स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी केलेली नव्हती. त्यामुळे मी बँकांना सांगत आले की तुम्ही माझी गॅरंटी घेताय, पण शेवटी पैसे भरणारे शेवंताबाई जैदावी याच महिला आहेत. आणि आता नुकतीच म्हणजे 32 वर्षांनंतर आम्ही जी एक मोठी स्टेप अचीव्ह करू शकलो, ती म्हणजे आम्ही एकही बँकेचं एकही रुपया कर्ज घेतलं नाही तरी आमचं चालू शकेल इतके सक्षम झालो. अरे वा. त्यामुळे तुमच्याकडे फंड स्वतःचे किती आहेत आता? आता आमच्या वाटलेली कर्ज म्हणजे ज्याला लोन पोर्टफोलिओ म्हणतो तो 225 कोटीचा आहे. आणि आमच्याकडे स्वतःचे फंड आहेत सगळे मिळून, रिझर्व्ह फंड, शेअर्स, हे कोऑपरेटिव्ह मॉडेल उभं केलंय, महिलांची बचत, शिवाय समाजातले सोशल इन्व्हेस्टर म्हणतो, म्हणजे सुशिक्षित नागरिक ज्यांना आमच्या कर्जाची गरज नाही तरी एफडीवर व्याज छान मिळतं म्हणून भरणारे, अशी सर्व मार्गाने उभी राहिलेली बचत आमची 225 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात 225 कोटीचा लोन पोर्टफोलिओ आहे. तर आमचा 270 कोटीचा आमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. फाउंडेशन इतकं पक्क झालंय या सगळ्या याच्यामध्ये. आणि शिवाय बिल्डिंग झाली आहे संस्थेची. ही बिल्डिंग किती मजली आहे? 12-13 मजली आणि प्रत्येक मजला 2,500 स्क्वेअर फीट, म्हणजे आमचे 30,000 स्क्वेअर फीट आहे तिकडे. 13 मजली स्वतःची इमारत झाली पुण्यासारख्या शहरामध्ये. मुंबईत पण आहे आमची. मुंबईतही आता ती पुनर्बांधणी चालू आहे. पण हे सगळं महिलांच्या जीवावर झालंय. आणि पुण्यामधल्या किती झोपडपट्ट्यांमध्ये आपण काम? सगळ्या 650 झोपडपट्ट्या आहेत. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा 538 होत्या, आता 650 आहेत पुण्यात. मुंबईमध्ये जास्त आहेत झोपडपट्ट्या, म्हणजे 2500 वगैरे असतील. त्यापैकी 1200-1300 झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही आहोत. आणि एका वेळेला किती महिला जोडलेल्या असतात? 5 बायकांचा एक गट, त्याला एकजूट एकमूठ स्वयंसहायता गट सारखं आम्ही स्वरूप दिलंय. आणि त्याला जॉईंट लायबिलिटी ग्रुप पण म्हणतात बँका. तर असा एका अवस्थेत एक 5 जणींचा गट, त्याची एक लीडर, असे एका अवस्थेत कमीत कमी तसे 30-40-50 गट असतात. वस्तीच्या आकारमानानुसार आहे. काही वस्त्या छोट्या आहेत, काही मोठ्या, पण असतात तेवढे.
पण काही लाख बायका रोज आपल्याशी जोडलेल्या असतात. 1.25 लाख कुटुंब जोडलेली आहेत. 1.25 लाख महिला म्हणजे कुटुंब. तिच्या 1.25 लाख महिला अगदी पक्क्या शेअर होल्डर आहेत. 1,27,000 वगैरे असतील आणि त्यांच्या कुटुंबात वेगवेगळ्या सेवा देतो ना, त्यामुळे कुटुंब जोडले. 5 जणांचं कुटुंब म्हणलं तर साधारण 6 ते 7 लाख बायका ह्या आपल्या मग एक व्यक्ती विविध जोडलेल्या आहेत. सेवांचा लाभ घेत आहेत. कोणत्या कोणत्या सेवा आहेत त्या? त्याच्यामध्ये एकतर हे लघु कर्ज, मायक्रो फायनान्स आता त्याला म्हणतात, लघु कर्ज. पण हे आम्ही आमच्या नफ्यासाठी नाही करत, हा नफा महिलांना परत वाटला जातो डिव्हिडंड रूपाने. लघु विमा आहे आमचा, त्याच्यामध्ये आरोग्य, जीवन, कुटुंब आणि मालमत्ता हानी. लघु पेन्शन आहे, म्हणजे त्यांच्याच बचतीतून त्यांना रिटायरमेंट बेनिफिट सारखा पेन्शन प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर पाळणाघर आहेत काही वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये अगदी. त्याच्यानंतर एकलमातांच्या मुलांना विद्यापूर्ण शिष्यवृत्ती आहे, ती जवळजवळ 1000 मुलांना चालू आहे, मुलींना, बालवाडी ते 12वी. असा सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम आहे, त्याच्यात त्यांचा सहभाग आहे कुटुंबांचा. त्यामुळे संपूर्ण कुटुंब यात सहभागी होतं. अक्षरशः कुणालाही आश्चर्य वाटावं, कुणी थक्क व्हावं, असा हा सगळा या संस्थेचा आणि तुमच्या स्वतःच्या कामाचा प्रवास आहे. म्हणजे एक बँक कर्मचारी ते सामाजिक उद्योजक असेल, किंवा 9,000 रुपयाची एका अर्थाने गुंतवणूक होती आणि आज 200 कोटीचा टप्पा तुम्ही ओलांडलेला आहे. आणि एका मकाम म्हणतो हिंदीमध्ये आपण, अशा ठिकाणी हे काम पोचलंय. तर आता पुढे तुम्हाला भविष्यात काय दिसतंय, कोणते उपक्रम दिसत आहेत? मी नेहमी सांगते तसं, मी स्वतः ठरवून की मला अमुक एक उद्योग सुरू करायचंय असं हे केलं नाही. माझं प्रत्येक काम जे आहे ते महिलांच्या गरजांवर आधारित उभं राहिलं. तर आतापर्यंत जेवढं काम केलंय त्याच्यातून एक छान मॉडेल उभं राहिलंय, जे भारतभर मायक्रो फायनान्स संस्था खूप आहेत, पण त्या स्वतःच्या नफ्यासाठी काम करतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स पैसे स्वतःला कमवतात. अन्नपूर्णा परिवारच एक संस्था अशी आहे की मी तिकडे म्हणते मी माझं आयुष्य गुंतवलं आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा प्रत्येक महिलांना मिळतोय, कारण त्यांनी मला साथ दिली. तर त्याच्यामुळे मायक्रो फायनान्स मध्ये आता अधिक काही करावं असं वाटत नाही. अशा प्रकारची मॉडेल्स उभी राहावी यासाठी कायद्यांवरती काही अपरिणामकारक कार्य करता आलं तर नक्की करायचंय. मात्र विमा जो आहे लघु विमा, तो भारतामध्ये नाही. लघु विमा कशाला म्हणतो, जो गरिबांसाठी आहे, म्हणजे त्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीत आणि त्यांच्या ज्या आजाराला ते बळी पडतात त्यासाठी. उदाहरणार्थ गरीब व्यक्ती ही लाईफस्टाईल डिसीजने आजारी पडत नाही, म्हणजे ओबेसिटी किंवा हार्ट अटॅक, कॅन्सर हे त्यांना कमी होतं. ते न्यूमोनिया, कावीळ, टीबी, मलेरिया, डेंग्यू ह्या असल्या आजारात बळी पडतात. कोविडमध्ये कितीतरी, म्हणजे आमच्या सिंगल मदर्स आमच्या मेंबरमध्ये 10 ते 14% असायच्या, त्या अचानक 20% झाल्यात कोविड नंतर. तर हे सगळं जे काही आहे त्यांच्या गरजांवर आधारित लघुविमा नाही आहे. भारतात केवळ 4% लोकसंख्या विम्याखाली कव्हर्ड आहे. सध्या त्याच्यामध्ये विमा क्षेत्रात काही कायदे बदल आणि चालू आहे, त्याच्यामध्ये लक्ष ठेवून मी आहे. माझ्याबरोबर एक अन्नपूर्णाची नियमित टीम नसून एक दुसरी टीम आम्ही उभी केलेली आहे आणि आम्ही लघुविमा क्षेत्रात एक स्वतःची कंपनी घेऊन उभे राहू की जो भारतभरात गरीब व्यक्तींना त्यांच्या खिशाला परवडेल आणि त्यांच्या आजारांना उत्तर देईल. मग तो जीवन विमा असो की आजारपणाचा, ते करण्याची खूप इच्छा आहे. पुन्हा एकदा आपण पुस्तकाकडे येऊ. तर समकालीन प्रकाशनचं कुठलंही पुस्तक जर पाहिलं तर ते केवळ वाचण्याचं पुस्तक म्हणून न होता एक समाज बदलाचं माध्यम म्हणून पुस्तकाकडे पाहिलं जातं. तर हे जे आम्ही स्वयंपूर्णा पुस्तक आहे, हे आता वाचकांपर्यंत महाराष्ट्रभर पोचायला सुरुवात झाली आहे. हे वाचकांनी का वाचावं असं तुम्हाला वाटतं? पहिलं तर हे आतापर्यंत वाचणाऱ्यांचा जो काही प्रतिसाद आहे तो असा आहे की खूप वाचनीय झालेलं आहे. त्यामुळे एक कहाणी म्हणून सुद्धा वाचण्यासारखं रोचक आहे. दुसरं म्हणजे या पुस्तकात मॅनेजमेंट आहे असं खूप व्यक्तींचा प्रतिसाद मला मिळालेला आहे आणि ते मला पटतंही, कारण मॅनेजमेंट होतच ना, मॅनेज करत गेलोय. मॅनेज काही ठरवून काहीच नाही करता आलं ना, कारण आमच्याकडे सगळेच रिसोर्सेस कमी आणि प्रश्न अवाढव्य समोर. त्यामुळे मॅनेजमेंट खूप आहे, त्यामुळे मॅनेजमेंटच्या अंगाने वाचावं. त्याच्यामध्ये समाजशास्त्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी वाचलं तर त्यांना प्रॅक्टिकली समाजशास्त्र, सामाजिक विकास ह्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या विद्यार्थ्यांनी जरूर वाचलं तर त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर सामाजिक उद्योजक ही तर एक तशी नवीन कन्सेप्ट आहे. पूर्वी समाजकार्य म्हणजे एकाने ग्रँट द्यायचे आणि दुसऱ्याने इकडे काहीतरी सेवा पुरवायच्या. तर ह्याच्यात नाही, ह्याच्यात पैसे आमचे आम्ही कमवलेत, आमचे आम्ही वाढवलेत
आणि त्याच्यातूनच सगळा विकास केलाय. तर अशा सामाजिक उद्योजकांसाठी खूपच शिकण्यासारखं आहे या पुस्तकात. आणि मी म्हणेन की ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत किंवा सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या स्कीम्स केवळ टार्गेट न ठेवता कशा राबवता येतात आणि ज्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोचता येतात हे कळण्यासाठी उत्तम माध्यम आहे. त्यामुळे हे पुस्तक माझ्या मते जो वाचक हातात घेईल त्याला त्यात काही ना काही सापडेल अशी माझी खात्री आहे. एकूण तुमचे सगळे जे उपक्रम आहेत अन्नपूर्णाचे आणि तुमचे स्वतःचे भविष्यातले त्याला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. आणि युनिक फीचर्सच्या पोर्टलला तुम्ही वेळ दिलात तर युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनतर्फे मनपूर्वक धन्यवाद. माझ्यातर्फे सुद्धा युनिक फीचर्स, समकालीन प्रकाशन आणि तुमचे सर्व वाचक आणि प्रेक्षक सगळ्यांना खूप शुभेच्छा.